तर व्यवसाय निवडा. कारण की तुमचं व्याज हे 365 दिवस शनिवार रविवार बँक बंद असते. व्याज बंद असतं का? या गोष्टी थोड्या बारकाईने बघा. त्याच्यानंतर हरभरा जसं डाळ म्हटलं बेसन आहे, हळद पावडर आहे. घरगुती जर म्हणाला तर एक लाडू मेकिंग मशीन घेतलं होतं आंबेगाव पठारला. त्या माऊली शेंगदाणा लाडू, चिक्की लाडू, राजगिरा लाडू, खजूर लाडू असे जवळपास 10 वेगवेगळे लाडू बनवतात. आणि एक मशीन घेऊन लाडूचं फक्त मशीन आहे अवेलेबल. नेक्स्ट, तर हे तुम्ही शेतमालावर तुम्ही काही करा. शहरामध्ये तुम्हाला मार्केटिंगला सुद्धा वेळ, तुम्ही शहराच्या आजूबाजूला जर असाल तर मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे. पुणे असेल, मुंबई असेल. मी आता मॅडमने सांगितलं दिल्लीमध्ये मला विशेष त्यांनी निमंत्रित केलं आणि मी लगेच हो म्हणालो. मीही राहायला मुंबईलाच आहे, पण केवळ मी म्हटलं हा प्रोग्राम नाही चुकवायचा आणि मी उपस्थित राहिलो. कारण उद्योजका शहराच्या आजूबाजूला मी जे पाहतोय पुणे मुंबईला मार्केट प्लेस तुम्हाला जवळपास आहे. आणि ONDC नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो एक नवीन आलेला आहे, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. त्याबद्दल कदाचित मॅडम सांगतील. तर गूळ असेल, द्राक्ष असतील, नाचणी असेल, बेकरी प्रोडक्ट आहेत. बेकरी प्रोडक्ट तुमच्या आजूबाजूला जर बघितलं तर बऱ्याच बेकरी आहेत. इथे जवळपास एक मला वाटतं आमचे मॅडम आहेत तर ते कदम म्हणून आहेत आमच्याकडे. एक त्याचं एक प्रशिक्षण सेंटर आहे, प्लस ते बेकरीमध्ये प्रशिक्षण देऊन उभारणी पण करून देतात. तर असे काही उद्योजक आहेत जिथं तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता की तुम्ही थोडक्यात पहिल्यांदा ट्रेनिंग घ्या, प्रोडक्ट स्पेसिफाय घ्या. तुम्ही आधी निवडा. व्यवसाय करत असताना काहीतरी प्रोजेक्ट निवडा किंवा मला हा करायचा आहे, मला मसाल्यांचं करायचं आहे, किंवा मला लाडूचं करायचं आहे, मला कुरड्या पापडचं करायचं आहे, किंवा मला हायटेक एखादा पनीरचा उद्योग करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट निवडू शकता आणि त्याच्यामध्ये मग गव्हर्नमेंट काय ग्रँट आहे ते पुढे सांगतो मी. तर हे आमच्याकडे काही शहरामध्ये तुम्ही टोमॅटो सॉस किंवा जसं ग्रीन पीज आहे, मी तर असं म्हणेल की तुमचे फ्रोझन आयटम आहेत याच्यावर फोकस केला शहरामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. नेक्स्ट, अगदी तुम्ही मुंबईच्या आसपास कोकण किनारपट्टीत जर बघितलं तर अगदी कोळंबी पापड पण आहेत आणि इनोव्हेटिव्ह पदार्थ म्हणाले तर खूप सारे इनोव्हेटिव्ह पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीन टोफू आहे, सोयाबीन चाप आहे. मी आता अलीकडे दिल्लीच्या प्रदर्शनात पाहिलं होतं, त्याच्यामध्ये राईसचं चॉकलेट आहे, कोलेस्ट्रॉल फ्री घी आहे. म्हणजे त्याच्यानंतर मिलेट एक नवीन पुढे आलेला आहे. मिलेटचे तुम्ही बिस्किट्स आहेत, कुकीज आहेत. मिलेट म्हणजे ज्वारी आणि बाजरी याच्यापासून तुम्ही रवा पोहे बनवू शकता. त्याच पद्धतीनं मिलेट ज्वारी बाजरीपासून लास्ट इयर मिलेट इयर होतं, आंतरराष्ट्रीय मिलेट जाहीर केलं होतं प्रधानमंत्री मोदींनी आणि संसदेत त्यांनी इडलीचा उपमा दिला होता, कुकीज दिल्या होत्या. सो आणि आत्ताही 5 स्टार हॉटेलमध्ये बघितलं तर मिलेट्स डिशेस आहेत स्पेशली. सो येणाऱ्या काळामध्ये मिलेटवरती देखील तुम्ही काम करू शकता. आणि आता पुण्याच्या आजूबाजूला 2 जण आहेत, एक तात्या फडतरे आणि एक महेश लोंढेची. त्यांच्या दोघांचीही मिलेट प्रोडक्ट आहेत. तर अजून काही त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाहीये, पण स्लो ग्रोईंग एरिया आहे. फास्ट इमिजिएटली जसं मसाला उद्योग पटकन सेल होतो तसं मिलेटचं होत नाही. पण जसं बघा की कांदा लसूण पेस्ट आपल्या किचनमध्ये कधी आलं, म्हणजे जुन्या महिला असतील तर त्यांना माहिती आहे की अलीकडच्या 10 वर्षामध्ये मला वाटतं कांदा लसूण पेस्ट आत्ता कुठेतरी आले. त्यामुळे फूडमध्ये n नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हळूहळू किचनमध्ये नवीन नवीन गोष्टी तुमच्या येतील. सो तुम्ही त्याच्या दृष्टीने जर काही नवीन केलं तर डेफिनेटली ते सुद्धा अन्न म्हणून जर खात असाल तर आम्ही त्याला प्रमोट करू, काही हरकत नाही. तर या योजनेचा उद्देश, एक मिनिट, या योजनेचा उद्देश असा आहे की छोटे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. ते छोटे लाभार्थी म्हणजे बँका सहज 2-5 लाख रुपयेपर्यंत कर्ज देतात. 10 लाखापर्यंत जर करणार असेल तर थोडंसं ITR लागतो. एक 2-5 लाखपर्यंत छोट्या मशीन घेऊन तुम्ही घरगुती उद्योग करू शकता. त्याला साधारणपणे आम्ही सबसिडी देत आहोत. पण आमच्याकडे आणखी एक महत्त्वाचं नवीन आणि कार्यान्वित असणारे असे दोन्ही प्रोजेक्ट चालतील. म्हणजे समजा तुमच्याकडे एक लाकडी तेल घाण आहे पूर्वीचा, शहरामध्ये आता बघताय तुम्ही लाकडी तेल घाणे आहेत, ते आम्ही बऱ्यापैकी प्रमोट करत आहोत की आपल्याला निर्मळ स्वच्छ अन्नपदार्थ पण खायला हवेत आणि आपल्याला हेल्थच्या दृष्टीनं काही नवीन पण काही येत असेल तर ते देखील घेतलं पाहिजे. तर त्यानुसार नवीन जर तुम्ही करणार असेल तर आम्ही स्वागतच आहे. पण जर कोणी एक लाकडी घाणा टाकल्याने आता नवीन करायचं आहे तर त्या नवीन लाकडी घाण्याला आम्ही नवीन मशीनला सबसिडी देऊ, जुन्याला नाही. म्हणजे जे काही एक्सपान्शन करणार आहे त्या गोष्टी करता आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. मग तो लाकडी तेलघाणा असो, फरसाण युनिट असो किंवा मसाला युनिट असो किंवा लाडू मेकिंग मशीन असो. तर जुन्याला पण आम्ही एक्सपान्शनसाठी सहकार्य करत असतो किंवा त्याला अपग्रेडेशन म्हणतात. म्हणजे कसं की पूर्वी 500 किलो क्रशिंगची कॅपॅसिटी होती, आता आम्हाला 1000 किलोची करायची किंवा तुम्हाला पॅकिंग मशीन वाढवायची आहे. सो अपग्रेडेशन स्केलअपसाठी पण आम्ही याच्यामध्ये सहकार्य करत आहोत. नेक्स्ट, याची व्याप्ती बेसिकली 2020 पासून योजना सुरू झाली. कोरोना काळामध्ये पहिले 2 वर्ष गेले, परंतु हे जरी 1 वर्ष असलं तरी नुकतंच आता दिल्लीमध्ये एक घोषणा झाली की आणखी 1 वर्ष याला एक्सटेंड करण्यात आलंय.
2025-26 पर्यंत ही योजना चालू राहणार आहे, कारण 2 लाख उद्योजक आपल्याला ऑल इंडिया लेवलला उभा करायचा आहे. आपण आणखी एक समजून घेऊया थोडक्यात, 1-2 मिनिटं घेतो मी, की भारत कृषीप्रधान देश जरी असला तरी प्रक्रिया युनिटमध्ये आपण खूप मागे आहोत. भारताचा एकूण प्रक्रियेचं केवळ 3 ते 4% प्रक्रिया होते, जे की युरोपियन कंट्रीजमध्ये शेतमाल जर तयार झाला तर 30 ते 35% प्रोसेसिंग होतं. म्हणजे आपल्याकडे बघा, आता आपल्या हातगाडीवरती कुठेतरी डाळिंब दिसतं, केळी दिसतात, चिकू दिसतात. हे फळबाग लागवड योजना आणि रोजगार हमी योजनेमध्ये फळबाग क्षेत्र वाढलं. 1 लाख हेक्टरहून आपण 12-15 हेक्टरकडे गेलो आणि आता 20 लाख हेक्टर खाली फळबागांचं क्षेत्र आहे. परंतु आपल्याकडे प्रक्रिया झाल्या का? आजही तुम्हाला इमली चिंच भेटते का गोळी म्हणून खायला पटकन? नाही भेटत आहे. सो स्टार्टअप करण्यासारखे खूप सारे आहेत. म्हणजे फळांमध्ये पण जर युरोपियन कंट्रीजमध्ये गेला तर तिथे तुम्हाला मला वाटतं पेरूवरचं आईस्क्रीम आहे, आता फ्लेवर आले आईस्क्रीम मध्ये मला वाटतं मागच्या 5 वर्षात, बरोबर आहे. काही जण जर जात असेल नॅचरल्स मध्ये किंवा इतर ठिकाणी तर तुम्हाला माहिती आहे. किंवा आता आम्ही पण गुळाची कुल्फी केली इकडे आंबेगाव साईडला, बरोबर आहे. सो आता हे कॉम्बिनेशन्स येऊ लागले. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की याच्यामध्ये एन नंबर ऑफ कॉम्बिनेशन आहे. तुम्ही त्याच्यामध्ये येऊन स्टार्टअप नवीन सुरू करू शकता किंवा कोणाचं जर असेल तर त्याला एक्सपांड करू शकता. ओके, तर योजना अजून एक 1 वर्ष राहणार आहे 2026 पर्यंत. कोरोना काळामुळे ती वाढवलेली आहे. परंतु ही योजना मला वाटत नाही, कारण गेल्या 15 ते 16 वर्ष झालं मी कृषी सल्लागार म्हणून पण काम बघतोय. आणि गेल्या वर्षी मला जिल्हाधिकारी महोदयांकडून DRP उत्कृष्ट DRP म्हणून पुरस्कारही मिळाला होता पुणे जिल्ह्याचा. त्यामुळं मला जो अनुभव आहे त्यातून मी जे तुम्हाला सांगतोय त्यानुसार ही योजना कदाचित आणखी 5 वर्ष पुढे चालेल. पण हे जर नाही वाढली तर 1 वर्ष तुमच्या हातात आहे. यात किमान एक, जसं मग सरांनी सांगितलं, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तसं 1-2 महिने तुम्ही प्लॅन करा, प्रोडक्ट स्पेसिफाईड ट्रेनिंग घ्या आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही पुढे उद्योग उभा करू शकता. आता विशेष म्हणजे बँक कर्जाशी निगडीत ही योजना आहे. त्यामुळं कुठेही मी स्वतः पैशाने उभा करेल आणि सबसिडी द्या याचा अर्थ तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात. ज्यांना गरज आहे, सबसिडीचे एकूण 3 प्रकार आहेत. बेसिकली सबसिडी म्हणजे सबसिडीचा खेळ राहिलेला नाही. 3 ते 6 महिन्यामध्ये आमच्याकडे सबसिडी येते. म्हणजे जो हातातला मोबाईल आहे तो मोबाईल म्हणजे आमचं ऑफिस आहे. मी इथे सदाशिवपेठमध्ये मॅडम बसल्यात, अमृता मॅडम तिथे असतात. मी मुंबईला फोर्टला असतो. ठाण्यामध्ये एक मॅडम आहे, डोंबिवलीला एक मॅडम आहे. सो आम्ही व्हर्च्युअली कनेक्ट असतो आणि व्हर्च्युअली आम्ही ऑल ओव्हर पुणे, महाराष्ट्र इथे बसून आम्ही बुलढाण्याचे डेअरी, अग्रवाल डेअरीचं प्रोजेक्ट केलेलं आहे. मी अजून त्यांना बघितलेलं नाही ते कसे आहेत ते, पण त्यांचे 1 सोडून 2 प्रोजेक्ट केलेले आहेत आम्ही. आणि असे महाराष्ट्रभर आम्ही प्रोजेक्ट करत आहोत. तर मी बेसिकली पुण्यात जास्त लक्ष आहे माझं. मी आता सध्या ऑफिशियल पॅनल बोर्डवरती पुणे, मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये आहे. तर या योजनेमध्ये सबसिडीचे मी तुम्हाला 3 प्रकार सांगत होतो. तर सबसिडीमध्ये इंग्लिश शब्द आहे फिनान्शियल असिस्टन्स. फिनान्शियल असिस्टन्समध्ये आर्थिक स्वरूपाचं सहाय्य हे 3 स्वरूपात दिलं जातं. पहिला आहे कॅपिटल सबसिडी. ते की तुम्हाला माहिती आहे, जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा आमचा कृषी विभाग आहे किंवा सर आले खादीमधून, खादी ग्रामोद्योग असेल तिथून कॅपिटल सबसिडी मिळते. हा झाला पहिला प्रकार, ज्याच्यामध्ये तुम्हाला 25%, 35%, 50% पर्यंत जास्तीची सबसिडी असते, बरोबर आहे. आमच्याकडे कृषी खात्यात 60% पर्यंत जर फार्मर प्रोड्युसर केली तर 60% पर्यंत देतो. 60%च्या वर केली कुठली सबसिडी योजना यशस्वी होत नाही असं माझं ठाम मत आहे. कारण मग ते सबसिडीसाठी केले जातं, उद्योगासाठी नाही. त्यामुळे कुठेही शासनात 60%च्या वर सबसिडी नाही आहेत फारशा, आणि असू पण नाही. कारण की मग उद्योजक काय म्हणतात, सबसिडी घेऊन मोकळा हो. तर पहिला प्रकार कॅपिटल सबसिडी. दुसरा प्रकार इंटरेस्ट सबवेन्शन सबसिडी. कॅपिटल सबसिडी म्हणजे भांडवली मशिनरी, यंत्रसामुग्री ज्या आहेत त्या यंत्रसामुग्रीला तुम्हाला सहकार्य म्हणून शासनाने दिलेलं आर्थिक सहाय्य आहे. ओके, हे डाव्या बाजूला समजून घ्या. उजव्या बाजूला असं समजा इंटरेस्ट सबसिडी. इंटरेस्ट सबसिडी म्हणजे तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील ओपन कॅटेगरीमध्ये महामंडळाद्वारे 15 लाखापर्यंत व्याज माफी मिळते. म्हणजे जो काही उद्योग आपण निवडलाय, उदाहरणार्थ डेअरीचा निवडलाय किंवा मसाल्यांचा निवडलाय, त्याची एक प्रोजेक्ट कॉस्ट मशिनरीची 20 लाख आहे. ओके, त्याच्यावर काय 25-35% सबसिडी आहे. ही मशिनरीसाठी झाली. याच्याबरोबर कन्व्हर्जन करू शकता, कृती संगम म्हणजे डाव्या बाजूची सबसिडी प्लस ही उजव्या बाजूला व्याजाची सबसिडी तुम्हाला मिळू शकते. जसे की ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला काय करावं लागेल, अण्णासाहेब पाटीलच्या उद्योगाचा दाखला 8 लाखाच्या तहसीलदारांचा घ्यायचा आणि त्याची परवानगी घ्यायची. LOI लेटर ऑफ इंटेंट. कुठलाही प्रोजेक्ट शासनाच्या परमिशन शिवाय सुरू करू नका. आधी परमिशन घ्या आणि मग पुढे जा, त्याला लेटर ऑफ इंटेंट म्हणतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा परवानगी मिळते त्यानंतर तुम्ही बँकांना सांगू शकता की माझ्याकडे अण्णासाहेब पाटील महामंडळाचंही लेटर आहे आणि माझ्याकडे जिल्हा उद्योग केंद्र किंवा आमच्या कृषी विभागाची परवानगी आहे. त्या योजनेत, कन्सल्टिंग योजनेमध्ये कोणत्या असेल.
तर कॅपिटल सबसिडी प्लस इंटरेस्ट सबसिडी. आता तुम्ही म्हणाल तिसरी कोणती आणखी नवी, ह्या दोन्ही घेता येतात एकत्रितपणे आणि असे आम्ही भरपूर प्रोजेक्ट्स केलेले आहेत. कारण की दोन्हीचा उद्देश वेगळा आहे. डाव्या बाजूला कॅपिटल सबसिडी कारण मशिनरीवरती तुम्हाला असिस्टन्स मिळते, उजव्या बाजूला त्या उद्योजकाला व्याजाचं प्रेशर नको म्हणून शासनाने व्याज माफी दिलेली आहे तेवढ्या रकमेची. कृषी विभागाकडे व्याजाची सबसिडी आहे, त्याचं नाव आहे AIF ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड. व्याजावर 3% देतात प्लस मॉर्गेज द्यायची गरज नाही. त्याच्यावर मॉर्गेजसाठी काही प्रकल्पांकरता CGTMS चे प्रीमियम भरून घेतात आणि त्या प्रीमियमलाही परत रिटर्न करून घेतात. म्हणजे त्याला म्हणतात कोलॅटरल गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. ते ट्रस्ट काय करतं, जसं आपण आजारी असतो तसं ते मेडिकल हेल्थला इन्शुरन्सला तुम्हाला प्रीमियम भरून दिनानाथला गेला तर मेडिकल MI म्हणतात तुम्ही स्वतः. तसं उद्योगांसाठी काही तुम्ही मॉर्गेज नाहीये, माझ्याकडे घर नाहीये, फ्लॅट नाहीये, तर काय करायचं, तर तो प्रीमियम भरायचा आणि त्या प्रीमियमच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला शासन बँका तुम्हाला मॉर्गेज न देता बँक लोन देतात. आणि असे आमच्याकडे खूप सारे झालेले आहेत. 150 मध्ये 125 प्रोजेक्ट विदाउट CGT म्हणजे विदाउट मॉर्गेजचे. क्लिअर. आणि शेवटी तिसरा प्रकार जो सांगतो ती इन्सेंटिव्ह आहे. सबसिडीचा प्रकार आहे तिसरा इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह म्हणजे काय, तुम्ही असे आता स्टार्टअप्स असाल तर असे उद्योजक होण्याचा प्रयत्न करा जसं सुहाना आहे, जसं मॅप्रो आहे, असे मोठे मोठे ब्रँड आहेत जे MIDC मध्ये असतात. किंवा काही उद्योजक MIDCच्या आजूबाजूला असतात, जसं शिरवळ D झोन मध्ये आहे. तिथे काय होतं, PSI नावाची स्कीम आहे जिल्हा उद्योग केंद्रात, पॅकेज स्कीम फॉर इन्सेंटिव्ह, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईट बिलमध्ये कमी दरामध्ये व्याज दर मिळतं. दुसरीकडे तुम्हाला लाईट बिल बरोबर अजून GST मध्ये 50% कन्सेशन मिळतं. म्हणजे CGST माघारी येतो, 18% 9% माघारी येतात. प्लस तुम्हाला मॉर्गेज जर तुम्ही भाड्याने जर MIDC प्लॉटमध्ये करणार असाल तर तिथे जी रजिस्ट्रेशन कॉस्ट असते ती माघारी येते. सो इन्सेंटिव्ह सबसिडी मिळते, ती पण तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडून सेपरेट घेऊ शकता. म्हणजे कृषीमध्ये कोलॅबरेटिव्ह कृती संगम करू शकता, दोन्ही सबसिडीचा लाभ घेऊ शकता. आणि तिसरी जी सांगितली ती तुम्ही परमिशन घ्यावी लागते. जर बांधकाम असेल तर कॉम्पिटिटिव्ह ऑथॉरिटीची MIDC प्लॉटवर बांधकाम करायचं तर. म्हणजे थोडक्यात तिसरा जो प्रकार आहे तो थोडा किचकट आहे, पण जेव्हा तुम्ही सेटल व्हाल त्यावेळी नेक्स्ट स्टेपला तुम्ही तिसऱ्या पायरीवर जाऊ शकता. आणि कृषी खात्यात आणखी एक स्कीम आहे ज्याचं नाव आहे CM फूड प्रोसेसिंग, ज्याच्यामध्ये एक्सपान्शनला आमच्याकडे येऊ शकता. हेच प्रोजेक्ट प्रधानमंत्री मधले आमच्याकडे मुख्यमंत्री अन्न प्रक्रियेत येऊ शकतात. आता या पुढे घ्या, याच्यामध्ये लाभार्थी कोण कोण आहेत तर आमच्याकडे कुणी या, शेतमालावरती प्रक्रिया करा, एवढंच आमचं वाक्य. लीगल एंटिटी तुम्ही स्वतः सुरू करा, पार्टनरशिप करा, LLP करा, प्रायव्हेट लिमिटेड करा, तुम्ही लिमिटेड असू देत, कुणीही या. आमच्याकडे कुणीही आलं प्रोसेसिंग केलं त्याला इलिजिबल आहे. फक्त एकच आहे अट, मायक्रोच्या डेफिनेशन मध्ये असायला हवं. 5 कोटीच्या आत सेल असावा जर जुना असेल तर, त्याला वाढवायचंय समजा तर 5 कोटीच्या आत विक्री असावी आणि 1 कोटीच्या आत मशिनरी असाव्यात. तर लघु उद्योजकांमध्ये मला वाटतं 5 लाख 1-2 लाखापासून ते 25-30 लाखापर्यंत आम्ही अलाउड करतो. मोठ्या अगदी करायचं असेल तर तुम्हाला 50-60 लाख 1 कोटीपर्यंत करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात लिगल एंटिटी कोणीही चालेल, NGO या, FPC या, बचत गट या, कुणी आला तरी आम्ही त्यांना स्वागत करू. आणि फक्त आमच्याकडे मोबाईलवरती डॉक्युमेंट पाठवायचे आहेत, हार्ड कॉपी पूर्वीसारखी कृषी विभागात आणून द्यायची गरज नाही. आता पात्रता निकष काय नेमका, तर 18 वर्ष पूर्ण असावी. शिक्षणाची अट कोरोना काळात आम्ही ऑनलाईन ऑल इंडिया लेवलला मीटिंग झाली. कुंजीचं मी उदाहरण सांगतो, आम्ही स्वतःहून सांगितलं की त्या माऊली 6वी पास महिला आहे आणि ती अमूल डेअरीपेक्षा 1 रुपया जास्त देतात तिथल्या उद्योजकांना. आणि थेटपणे त्यांना सांगितलं शासनाला की शिक्षणाची अट काढून टाका, कमी शिकलेले जास्त उद्योग करतात आणि शिकलेले कमी उद्योग करतात. हे खरी वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे शिक्षणाची अट काढून टाकलेली आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही शिकलेला जरी असाल तर तुम्ही आता उद्योग करा असं आम्ही झेप फाउंडेशनच्या वतीने विनंती करू की कर्ज घेण्याची क्षमता आहे. अशा लोकांनी पुढे येऊन उद्योगासाठी स्वतःची जागा असेल, भाड्यानं असेल तरी चालेल, 5 वर्षाचं अग्रीमेंट करावं, किमान शिक्षणाची अट नाही. नवीन किंवा चालू उद्योगाला शेतीमालावर प्रक्रिया असेल तर करता येईल. क्लिअर. पुढे घ्या. आता याच्यामध्ये काय अनुदान आहे तर 1 लाखापासून 28 लाखापर्यंत सबसिडी आहे आणि 35% सबसिडी आहे. 10 लाख जास्तीत जास्त आम्ही अनुदान देतो. म्हणजे उदाहरण दाखल मगाशी म्हटलं जसं डेअरीचा करताय, मसाल्याचा करताय, लाडूचा प्रोजेक्ट करताय, 20 लाखाच्या प्रोजेक्टला तुम्ही जर स्वतःचे काही 10% तर टाकले पाहिजे तर शासन म्हणतं किमान 10% टाका. तुम्ही जर 25% टाकले तर 5 लाख होतात 20 लाखाच्या प्रोजेक्टला. तर समजा तुम्ही असं म्हणलं की 10 नाही आम्ही 25% टाकू, तर तुम्ही 5 लाख रुपये बाजूला काढून ठेवले आणि बँकेला म्हणाला की आम्हाला 75% लोन द्या, तर 15 लाख रुपये जर लोन दिलं, तुम्ही विचार करा अण्णासाहेब पाटील महामंडळातलं ते व्याज माफ होईल. ओपन कॅटेगरी असेल तर, OBC असेल तर 10 लाखापर्यंत मर्यादा आहे, NT असेल तर ते 10 लाखापर्यंत व्याज माफी आहे.
म्हणजे तुम्ही कोलॅबोरेटिव्ह कृती संगम करू शकता, व्याजाचे पण लाभ घेऊ शकता आणि कॅपिटल सबसिडीचे लाभ घेऊ शकता. म्हणजे उद्योजकांना उभारण्यासाठी फार मोठी गरज आहे आणि ती गोष्ट मोठी. म्हणजे आम्ही कॅपिटल सबसिडी देऊ 10 लाखापर्यंत, पण आता 20 लाखाच्या प्रोजेक्टला किती मिळणार तर 35% मिळणार, म्हणजे 7 लाख मिळणार. लक्षात येत आहे? 20 लाखाचं प्रकल्पाचं मूल्य तुमच्या मशिनरीची कॉस्ट आहे, त्याच्यात तुम्ही 5 लाख टाकले, बँकेनं 15 लाख रुपये दिले, उरले किती? 7 लाख रुपये सबसिडी आली, 8 लाख रुपये फक्त उरले. 20 लाखाचा प्रकल्प, 5 लाख स्वगुंतवणूक टाकली, 15 लाख रुपये तुम्ही बँकेतून घेतले, 7 लाख रुपये तुमची सबसिडी आली, 20 लाखावरती 35% प्रमाणात. क्लिअर? समजतंय? आणि 8 लाख रुपये उरलेले तेवढेच फेडायचे तुम्हाला. कर्ज घेतले 15 लाख, शासनाने दिले ना 35%, बरोबर आहे? त्यामुळे व्याजाचं प्रेशर तुमचं कमी होते. म्हणजे स्वगुंतवणूक सुरुवातीला जास्त केली तर जास्त बेटर राहते. आणि बँक पण काय विचार करते, ही व्यक्ती वन टाइम 25% स्वगुंतवणूक टाकते, तर उरलेत किती? 40%च उरलेत. शासनाने 35% दिले, तुम्ही 25% टाकले, झाले 60%. तर वन टाइम 25% माणूस भरू शकतो, तर 4 वर्ष 5 वर्षात उरलेल्या तो माणूस 10% प्रमाणे 40% फेडेल. असं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. पण काय होतं, बऱ्याच वेळा शासनाचा नियम आहे 10% भरा, सगळेजण येतात म्हणतात 10% भरणार आम्ही. तुम्ही तुमचं ओन कॉन्ट्रिब्युशन थोडं वाढवलं पाहिजे. क्लिअर? तुम्हाला वाटतं योजनेची माहिती थोडक्यात तुम्हाला समजली. पुढचा जो घटक आहे तो मोठा आहे, तो 3 कोटीपर्यंतची सबसिडी आमच्याकडे आहे. मॅडम एक मिनिट पुढे घे. तो फक्त सांगतो मी की कॉस्ट लिमिट काढून टाकले, जास्त जास्त 3 कोटीपर्यंत सबसिडी आहे. पण ते जसं की कात्रज डेअरी आहे, सोनई डेअरी आहे, मोठ्या किंवा इथे ज्या महिला त्यांनी एकत्रित येऊन FPO केली तर त्यांच्यासाठी पण आहे. पण बँकिंगमध्ये इश्यू येतो बऱ्याच वेळा, त्यामुळे याच्यावर जास्त लक्ष नाही देणार मी. पुढे प्रशिक्षण आमच्याकडे 3 दिवसाचं मोफत प्रशिक्षण आहे. जिल्हा स्तरावर साखर सर्कलला कालच MCDCचं उद्घाटन झालं, तिथे सहकार विभागाचं नूतनीकरण झालं, तिथे ट्रेनिंग होतं. 3 दिवसाचं मोफत प्रशिक्षण होतं. परंतु मी जे फाउंडेशनला विनंती करेन किंवा ते आसरा फाउंडेशनला त्यांचे को पार्टनर्सला की मार्केटिंग ब्रँडिंगमध्ये तुम्ही पुढे या. महाराष्ट्रातून पहिलं देशातलं प्रकरण केलं आणि त्यांना 50% सबसिडी मिळाली मार्केटिंग ब्रँडिंग करता. मी देअसरा आणि झेप फाउंडेशनला विनंती करेन की त्यांनी सेक्शन 8 किंवा स्पेशल पर्पज व्हेकल, ज्याला NGO म्हणतो, ना नफा ना तोटा, याच्यावर एक फाउंडेशन तयार करावं वेगळं. आणि त्याच्यामध्ये तुमचे जर स्टार्टअप उभा राहत आहे तर ते पुढे आले तर, म्हणजे आता मगाशी बघितलं शंकर महादेव सरांचं गीत तुम्ही ऐकलं, किंवा उद्या त्यांनी जॉन अब्राहम किंवा माधुरी दीक्षितना आणलं ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून, आम्ही त्याचाही खर्च देऊ कृषी विभाग म्हणून. हे समजून घ्या. मार्केटिंग ब्रँडिंगमध्ये 50% सबसिडी आहे. त्यामुळे देअसरा फाउंडेशन असेल, झेप असेल, यांना मी विनंती करेल की तुम्ही जसं देशात पहिलं प्रपोजल हे झालं भीमथडीचं, पुण्यामध्ये आहे ना प्लॅटफॉर्म तुमच्याकडे, तर ते सेट एक्झाम्पल आहे. तर तसं एकत्रित बघा, तिथे स्टॉल पण फ्री मिळतात बऱ्याच वेळा. तर महिन्यातून वर्षातून एकदा होण्याच्या ऐवजी जर मार्केटिंगसाठी वर्षातून 2 किंवा 4 वेळा जर प्रदर्शन झाली तर त्या लघुउद्योजकांना, महिलांना ते खरं व्यासपीठ मिळेल. तर मी विनंती करेन की याच्यात मार्केटिंग ब्रँडिंगला मॅडमची तर ओळख दिल्लीपर्यंत आहे, गल्ली टू दिल्ली, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे याच्यात सहभाग नोंदवा अशी विनंती करेल. आणि बीज भांडवल ज्या लघु महिला येतात त्यांना 4 लाखापर्यंत बीज भांडवल, खेळतं भांडवल मिळतं. ते रिपीट द्यायचं, ते अनुदान नाही आहे. 6% व्याजानं खेळतं भांडवल म्हणून MSRLM किंवा NURLM मधून मिळतं ह्या उद्योगाकरता. ऑलरेडी कालच्या 19 तारखेला दिल्लीमधून 25,000 लाभार्थ्यांना दिले आहेत 2,500 कोटी. सगळी सबसिडी वाटप झाली, म्हणजे इंडिव्हिज्युअलला पण आणि बीज बचत गटातून. आता प्रोसिजर बघूया आणि बँका काय म्हणतात ते 5 मिनिटात उरकतो आणि मी थांबतो. प्रोसिजर सिंपल आहे. तुम्ही लाभार्थी असाल तर ऑनलाईन प्रोसेस करायची. आम्ही DRP आहोत, आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचं आणि आम्ही DLC डिस्ट्रिक्ट लेजिस्लेटिव्ह कमिटी, कार्यकारी समिती आहे कलेक्टर महोदयांच्या अध्यक्षतेखाली, आम्ही तिथे मंजुरी घेऊ आणि ते बँकेला पाठवून देऊ. बँकेत जायचं, लॉग इन करायचा, बँकेला मॅनेजरला सांगायचं आमचा प्रोपोजल बँकेत आहे तुमच्या पोर्टलला. पूर्वी पोस्टातनं कसं जात होतं तसं आपण ईमेल पाठवतो आता, तसा बदल इथं झालेला आहे. आपल्याला फाईल घेऊन कुठे जायची आवश्यकता नाही. गॉट इट? म्हणजे आम्ही तुमच्या सोबत आहोत सुरुवातीपासून शेवटपर्यंत. लास्ट आता कागदपत्र हे तुम्ही फोटो काढून घ्या किंवा सोपे तुमच्याकडे असेल बघा. आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं, लाईट बिल जिथं उद्योग करायचं तिथलं असेल, उरलं काय तुमच्याकडे FSI, फूड लायसन्स, उद्योग आधार हे तर काढावंच लागेल. यासाठी देअसरा आहे, झेप आहे, आम्ही आहोत. तुम्ही मदत घ्या आणि ते तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला जे काही मशिनरी घ्यायची त्या मशिनरीचं कोटेशन मात्र घ्यावं लागेल. शक्यतो बांधकाम टाळा. बांधकाम आले की मॉर्गेज मागतात. बांधकाम घेऊ नका. स्वनिधीतनं तुम्ही एखादं 2 हाऊस करू शकता, एक मॅन्युफॅक्चरिंग हाऊस आणि एक रिटेल शहराच्या जवळ. शहरात जर तुम्हाला मार्केट पाहिजे असेल तर शहरात ही खूप चांगली संधी आहे की तुम्ही एक शेजारीचा एक छोटा आउटलेट करून तिथं मॅन्युफॅक्चरिंग करा. जसं लाकडी तेल घाण्यात खूप सारे महिला करत आहेत आणि शेजारी त्याच्यामध्ये
तुम्ही मार्केटिंगसाठी जागा देऊ. आम्ही ते दोन्हीचं एकत्रित प्रोजेक्ट घेऊन बँकेला लोनसाठी आम्ही सहकार्य करा. क्लिअर? हे सोपे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड तुमच्याकडे असतं, बँक स्टेटमेंट तुम्हाला मिळतं, सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. ॲपवरती स्टेटमेंट मिळते, तुम्हाला लाईट बिल मिळते, आधार पॅन कार्ड मिळते. बरोबर आहे? काहीच अडचण नाही मला असं वाटतं याच्यामध्ये. फारशी अडचण यायला नको आहे. तरी अडचण आली तर माझे कॉन्टॅक्ट नंबर आहे, माझा नंबर देतो शेवटी. आणि माझ्या टीममध्ये एक मॅडम असते, अन्नदा मॅडम पण 9130601818 आणि लीना मॅडम ठाण्यात असतात. आणि माझा नंबर आहे तेजोबाई घाडगे 9922000849. ओके. आणि शेवटी जाता जाता फक्त बँक काय तपासते 5 ते 6 पॉईंट लक्षात ठेवा आणि त्याचं अनुकरण केलं तर मला नाही वाटत तुम्हाला काही प्रश्न असतील. पहिला मुद्दा, सिबिल 700च्या वरती असावा. शक्यतो NPA असू नये, म्हणजे ओव्हरड्यू झालेला असू नये. 700च्या आत असाल, काठावर असाल तर थोडंसं गोल्ड लोन घ्या, किंवा कुणी महिलांनी आजपर्यंत लोन घेतलं नसेल तर गोल्ड लोन ठेवा. 1 महिन्याच्या आत ते परत रिन्यू करा 20 दिवसात. म्हणजे तुम्ही लाखभर रुपयाचं गोल्ड लोन घेऊन गेलात, पॅन कार्ड घेऊन गेला तर तुमचा सिबिल जनरेट होईल. म्हणजे काय होईल, ते पैसे आणा, फक्त ठेवा आणि परत जमा करून द्या. शक्यतो FDच करा त्याची. पुढे दुसरं आहे, हे झालं सिबिल. दुसरं आहे कोटेशन. तुम्ही उद्योग जो काही करणार आहे, निवडणार आहे, त्यासाठी आमच्यासारख्या तज्ञांची मदत घ्या किंवा इतर संस्थांची मदत घ्या आणि तुम्ही कोटेशन फायनलाइज करा. 2-3 कोटेशन बघून त्यातलं एक फायनल केलं की तुम्ही त्याचा प्रोजेक्ट घ्या. आमच्या पोर्टलवर प्रोजेक्ट फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय तयार करून, पण तो 10 वर्षाचा आहे. तर जर प्रोफेशनल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करा, इतर कन्सल्टंट पण आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट झाला की तुमचं महत्त्वाचं बँकेत जायचं आहे, तर तुमची कोणती तरी एक शासकीय योजना निवडा. जसं सरांची खादी असेल किंवा आमची कृषी विभागाची असेल किंवा आणखी महामंडळाची स्कीम असेल, या योजना तुम्ही आज घेऊ शकता. उद्योजकीय वातावरण आहे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उद्योगात पडायचं नाही, उद्योगात झेप घ्यायची. लक्षात आलं? त्यानुसार तुम्हाला पुढे जाताना काम करत असताना आता एकच लक्षात घ्यायचं, योजना तर सगळ्या इथं आता सरपंच सांगतील खादीची, तर योजना तर तुमच्यासोबत आहेतच. मॅडम सारखी व्यक्तिमत्व पण इथं आहे. तुम्हाला आता फक्त काय एक स्टेप पुढे जायचं आहे. कारण बऱ्याच वेळा आपण काय होतो की बोट दाखवतो प्रत्येकाकडे की ह्या शासकीय यंत्रणेत तयार, म्हणजे 4 बोट आपल्याकडे असतात. म्हणजे उद्योग कोणाला करायचा आहे? तुम्हाला. पैसे कोणाला मिळणार आहेत? तुम्हाला. सबसिडी कोणाला मिळणार आहे? तुम्हाला. उद्योग कोणाच्या अंगणात उभा राहणार आहे? तुमच्या. फेडायचं कोणाला आहे? तुम्हाला. मार्केटिंग करायचं कोणाला आहे? तुम्हाला. पैसे घरात कोणाचे येणार आहेत? आणि आपण मात्र काय करतो, दूषण लावतो प्रत्येकाला येणार त्यांना. क्लिअर? त्यामुळे इथून पुढे शासकीय यंत्रणा असो, बँक असो किंवा इतर असो, म्हणजे दुपारी लंच टाइम नंतर जर गेला तर बँक अधिकारी जरा बरं बोलतात. सकाळी ते त्यांच्यातच गंमत चाललेली असते आतमध्ये. बऱ्याच वेळा आपल्याला टेबलच्या अलीकडचं माहिती नसतं, पलीकडून आपण बघत असतो. लाडक्या बहिणीमुळे त्यांचं गडबड सुरू असते थोडीशी, किंवा त्यांचे इतर. आता कसं आहे, आमच्या मॅडमच बँकेत आहेत, माझा भाऊ पण बँकेत आहेत, माझे बरेचसेच मित्र बँकेत आहेत. त्यामुळे मला एवढे 150 प्रोजेक्ट केल्यानंतर मला लक्षात आलं की बँकेची काय हालत आहे. ओके. कधी कधी त्यांना ही स्कीम माहीत नसते. त्यामुळे आपण विनम्रपणे राहून, आपल्याला जरी जास्त माहिती असेल तरी आपण दुपारनंतर त्यांचं जेवण झालं की जरा काय शुगर लेवल डाऊन झालेली असते, आता ती जरा वाढते. नाही, फॅक्ट आहे ही. तुम्ही बघा, जेवण झाल्यावर तुम्ही जेवण नसले की जरा त्रागा होतो, राग येतो, पोटात भर पडली जास्त सुचायला लागतं. तर ते तुम्ही जरा थोडंसं गेलात की जेवणानंतर जरा तुम्हाला जास्त चांगले एंटरटेन केली, कारण की तुम्हाला चहा पण पाचतील ते साहेब. ठीक आहे. सो अशा वेगवेगळ्या योजना आहेत. जे 5-6 पॉईंट सांगितले आता मी तुम्हाला. सिबिल ओके पाहिजे, कोटेशन ओके पाहिजे, प्रोजेक्ट रिपोर्ट ओके पाहिजे, राहण्याचं ठिकाण आणि उद्योग करण्याचं ठिकाण. राहताना तुम्ही तुमचं स्वतःचं घर असलेलं बेटर. दोन्ही भाड्यानं असेल ना, म्हणजे बाहेरून आलं उस्मानाबादवरून, बीडवरून, तर प्रॉब्लेम होतो, हे समजून घ्या. 4था पॉईंट, मार्केटिंग लिंकेजेस महत्वाचे. मी बाबा PO परचेस ऑर्डर कोणाची तरी पाहिजे, बाबा शहा ट्रेडरला देतोय, पाटील ट्रेडरला देतोय, ह्या उद्योजकांना देतो त्याची परचेस ऑर्डर. आणि लास्टली, तुमचा उद्योग जरी काही कदाचित तुम्हाला नाही जमलं तर तुमच्या मिस्टरांची सॅलरी म्हणून सांगा, किंवा आणखी एखादा काही उद्योग आहे म्हणून सांगा. म्हणजे अल्टरनेट सोर्स ऑफ इन्कम इज व्हेरी इम्पॉर्टंट. बँकांना ते जर आधी सांगितलं ना ह्या 5 गोष्टी, की माझा सिबिल ओके, मी राहायचं घर ओके, मी कोटेशन आणलंय, प्रोजेक्ट रिपोर्ट आणलाय, ही KYC ही मी जे सांगितली ऑनलाईन आहे, प्रिंट काढून फाईलमध्ये लावा 20 रुपयाच्या, ती पण कागद कशा तरी हातात घेऊन जातात. सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे जर तुम्ही केलं तर मला वाटतं की काही आवश्यकता नाही. म्हणून लास्ट एकदा सांगतो, सिबिल रिपोर्ट, कोटेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, राहण्याचा तुमचा पत्ता, दोन्ही ठिकाणं आहेत ती प्रॉपर फायनलाइज केलेली असावी, आणि मार्केट लिंकेज व्यवस्थित असावं. आणि सेकंड सोर्स ऑफ इन्कम जर सांगितला तर मला वाटतं शासनाच्या CGTMSE ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं संरक्षण कवच पण मिळेल. आणि ह्या 5 गोष्टी असतील तर कुठली बँक सहजासहजी नाकारणार नाही. 10 लाखापर्यंत मुद्रा लोन ही तुम्हाला त्याच्यातून मिळू शकतं. 10 लाखापर्यंत तुम्हाला काही म्हणणार नाही. तर एक 2-5 लाखाचा सुरुवातीचा प्रोजेक्ट करा. एक्सपान्शनला आमच्या स्कीम वेगवेगळ्या आहेतच.
ओके, मला वाटतं पुन्हा एकदा मी सगळ्यांचं आभार मानतो. मला इथं बोलण्याची संधी दिली, व्यासपीठ दिलं आणि तुम्हीही उद्योगात भरारी घ्यावी, झेप घ्यावी पुन्हा एकदा विनंती करतो, आवाहन करतो. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि इतरही योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.